रग रग में दौड़े ती आली, तिनं पाहिलं, तिने तिचं कर्तृत्व दाखवलं आणि ती जिंकली सुद्धा. रेडिओ सिटी 1.4 प्रसारण तुमच्या सोबत रग रग में दौड़े सिटी म्हणत गुड मॉर्निंग विश करतोय. नवरात्र उत्सव आपण सगळेजण सेलिब्रेट करतोय, पण सिटीच्या नवदुर्गांमध्ये अशा काही महिलांना आपण भेटतोय की ज्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या खरं तर त्या पार पाडतात, हो की नाही. आज सांगलीमधनं आपल्यासोबत डॉक्टर शबाना रियाज मुजावर असणार आहेत बरं का. येस, एकाच वेळेस अनेक जबाबदाऱ्या त्या पार पाडतात आणि अतिशय सक्षमपणे या सगळ्या भूमिका त्या बजावतात. त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आपल्याला त्यांच्या कामाबद्दल. अर्थात त्या डॉक्टर आहेच आहेत. डॉक्टर शबानाजी, रेडिओ सिटीमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. आधी मला सांगा की कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या तुम्ही सांभाळता सध्या. मी मिरजमध्ये भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज सांगली येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत करते. तसंच युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन हे आपलं एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे 160 बेडचं. तिथे मी डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम बघते. आणि स्पंदन हृदयालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आणि एक 160 बेडेड हॉस्पिटल आहे मिरजेमध्ये, आणि त्यात मी चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून त्याचं मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन हे काम बघते. मी एक पिडियाट्रिशियन आणि निओनेटॉलॉजिस्ट आहेत. माझं जोया किड्स केअर म्हणून डायरेक्टर आहे मी त्या ओपीडी फर्मची, आणि माझं स्वतःचं तिथे युनिट आहे. असं माझा जो कारकिर्दी आहे ती मिरजेमध्ये आणि सांगली दोन्हीमध्ये आहे. या बात आहे मॅडम, एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या सक्षमपणे तुम्ही सांभाळता, खरंच यामध्येच कौतुक आहे. चैत्राली आहे तुमच्या बरोबर रग रग में दौड़े सिटी. आणि सिटीची दुर्गामध्ये आपण आज ऐकणार आहोत डॉक्टर शबाना मुजावर यांना, ज्या सांगली आणि मिरजमध्ये त्यांचं संपूर्ण काम चालतं. त्या पेडियाट्रिक्स आहेत, त्याचबरोबर निओनॅटॉलॉजिस्ट सुद्धा आहेत, आणि त्यांचं खूप वेगवेगळ्या लेवलवर काम चालतं. त्या आर्यन इन्स्टिट्यूटच्या डिरेक्टर आहेत, त्याचबरोबर त्यांचं झोया किड्स केअर नावाचं स्वतःचं क्लिनिक आहे. स्पंदन हृदयालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या त्या चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत. त्यामुळे खूप मोठं काम आहे त्यांचं मेडिकल क्षेत्रातलं. त्यांच्याशीच आपण आज बोलणार आहोत. डॉक्टर शबाना, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही काम करता, इतक्या वेगवेगळ्या पातळीवर तुमचं काम चालतं, तर तुम्हाला घरून हे सगळं करण्यासाठी फॅमिली सपोर्ट कसा आहे? सुरुवातीपासून माझ्या करिअरमध्ये जर बोललं तर माझ्या सगळ्यात अगोदर म्हणजे लहानपणापासून ते आतापर्यंत सुरुवातीचे पिलर जर म्हणाले तर माझे आई वडील, ज्यांनी अगदी कष्ट करून, म्हणजे आम्ही मिडल क्लास फॅमिलीमधनं आलेलो आहेत. माझ्या आणि आई आणि वडील दोघांनीही अपार कष्ट करून मला MBBS शिकवलं. त्यानंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर माझे सासरचे माझे सासू सासरे त्यांनी बऱ्याच मला सपोर्ट केला. माझं लहान मूल होतं जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत होते, तर त्यांनी सासरच्यांनी माझ्या मुलीला सांभाळलं. त्यामुळे मी पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकले. आणि सर्वात जास्त महत्वाचा सपोर्ट ऍज युज्युअल बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन इज अ मॅन, अँड ही इज माय हजबंड डॉक्टर रियाज उमर मुजावर. ते कार्डिओलॉजिस्ट आहेत. खूप काही कौतुक करू शकत नाही मी इथं या प्लॅटफॉर्म मध्ये, पण सगळ्यांना माहित असेल ही इज व्हेरी डायनॅमिक पर्सनॅलिटी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक स्टेपला मला त्यांचा खूप मोठा पाठिंबा आहे, माझ्या हजबंडचा. त्यामुळे मी हे आज करू शकले. आणि नॉट टू मिस इज माय चिल्ड्रन, माझी मुलं. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी जोया आणि मुलगा आर्यन. प्रत्येक माझ्या पावलाला, प्रत्येक माझ्या डिसिजन्सला त्यांचा नेहमी पाठिंबा असतो, आणि मला त्यांचा खूप सपोर्ट आहे. ग्रेट. मॅडम, सगळ्यात सुरुवातीला हे सांगा की डॉक्टर व्हायचं हे लहानपणापासून ठरवलं होतं, अभ्यासात कसा होता? लहानपणापासून मी मेरिटोरियस स्टुडंट होते. 10वीत मी बोर्डात आले 21वी पुणे डिव्हिजन मध्ये, आणि लहानपणापासून स्वप्न बघितलं की एवढे चांगले मार्क पडतायत, नेहमी फर्स्ट येते, तर डॉक्टर मला व्हायचं होतं. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण जिद्दीनं अभ्यास करत होते लहानपणापासूनच. आमच्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये कोणी डॉक्टर नव्हतं.
त्यामुळे मला असं वाटत होतं की बाबा हे नोबेल प्रोफेशन जे आहे आणि त्याची मला क्रेज होती, एक लहानपणापासून जिद्द होती की आपण डॉक्टर होऊन पेशंट्सना सर्व्ह करायचं, त्यांचा जीव वाचवायचा, हे अगदी मनापासून ठाम धरलेलं आणि त्याच डायरेक्शनने मी अभ्यास करत गेले आणि खूप प्रचंड मेहनत करून आणि पेशन्सनी, कारण का बरेच वर्ष लागतात आम्हाला हे प्रोफेशन मध्ये उतरायला. त्यामुळे पहिली ग्रॅज्युएशन, मग त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन, असं करत करत हा जो प्रवास आहे काफी लांबचा आहे. आणि नंतर जेव्हा MD झालो त्यावेळेस पूर्ण नोबल प्रोफेशन, जसं तुम्ही म्हणाला, अगदी खरोखर आहे की सोसायटीनं जे आम्हाला दिलेलं आहे, पद म्हणा किंवा रिस्पेक्ट म्हणा, त्याचं काही देणं आपण लागतो सोसायटीला. आणि ते फक्त ह्याच्याने, नॉलेज वाटण्याने नाही, पण सर्व्हिसनं पण द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि पेशंट्सना जेव्हा आम्ही जीव वाचवतो, त्या लहान मुलाला जीव वाचवतो, तेव्हा त्याचा पूर्ण परिवार, त्याचे आई वडील, कुटुंबीय अगदी समाधान व्यक्त करतात. आणि त्यांच्या समाधानच हे माझं एक पोचपावती म्हणा किंवा माझ्या सॅटिस्फॅक्शनचं एक स्थान आहे. ते खरी गोष्ट. आणि हे समाधान फक्त आणि फक्त सगळे डॉक्टर्स मंडळी जे आहेत ना ते मिळवू शकतात, हो की नाही? खरंच एक पुण्याचं काम जे आहे ते त्यांच्या हातून होत असतं. डॉक्टर शबाना, मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की काही असे चॅलेंजिंग पेशंट्स लक्षात आहेत का तुमच्या? काही पेशंट्स, काही असे केसेस लक्षात आहेत का? त्या तुम्ही आम्हाला सांगू शकता? हो, एक मुलगी होती, ऑलमोस्ट 12 वर्षाची, कर्नाटका, म्हणजे मिरजमध्ये नॉर्थ कर्नाटकचा बराचसा ड्रेन येतो इथे. तर ते कन्नड स्पीकिंग फॅमिली होते. अगदी त्यांना मराठी आणि हिंदी अजिबात येत नव्हतं. त्या मुलीला एका दिवसात जवळजवळ 60 वेळा, 60 टाइम्स फिट्स येत होते. फिट्स. हा. आणि ती जेव्हा माझ्याकडे आली तर मागचे 3 वर्षात तिने बरेचसे डॉक्टरांना, म्हणजे पिडियाट्रिशियन झालेले, मेंदुरोग तज्ञ, त्याला आपण न्यूरोलॉजिस्ट म्हणतो, त्यांचं ही सगळं कन्सल्टेशन घेऊन आलेले. बऱ्याच मोठ्या मोठ्या शहरातनं ते आलेले. आणि त्यांना असंच माउथ पब्लिसिटी कोणीतरी सांगितलं माझ्याकडे या म्हणून ते माझ्याकडे आले. आणि तिचं सगळं स्कूलिंग, डे टू डे लाईफ, एव्हरीथिंग वॉज डिस्टर्ब. म्हणजे त्या फिट्समुळे तिला काही करता आलं नाही. जेव्हा ती माझ्याकडे आली ती बऱ्याचशा गोळ्यांवर फिट्सच्या होती. आणि निदान करून तिला जे मी उपचार दिल्या आणि 15 दिवसात तिला मी परत फॉलोअपला बोलवलं, कारण का ते टाइम पिरियड लागतं त्या ड्रग्सचं ऍक्ट होण्यासाठी. आणि जेव्हा ती आली ती इतकी नॉर्मल होती आणि तिचे कुटुंबीय, म्हणजे तिचा आजोबा आणि आई वडील, ते सगळं कानडी, अगदी म्हणजे लोअर मिडल क्लासची लोक होती. ती इतकी आनंदित होती की मला अजूनही तो क्षण आठवतो की त्यांनी मला अगदी म्हणजे मिठीच मारली त्या आजोबांनी की तुम्ही आमचा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आणि आता ती मुलगी एकदम नॉर्मल झालेली आहे विथ इनफॅक्ट द ट्रीटमेंट. आणि ती आता स्कूलला जाते, तिचं मेंटेशन नॉर्मल आहे, तिचं IQ नॉर्मल आहे आणि पूर्वीसारखी ती एकदम नॉर्मल झालेली आहे. तर हे जे अचीवमेंट आहे आणि याचं जे सॅटिस्फॅक्शन आहे की आपण डायग्नोज केलं करेक्टली, आपण त्याच्यावर उपचार केला आणि पेशंट रिस्पॉन्डही केलं, हे अगदी जग जिंकल्यासारखं आहे. डॉक्टर शबाना, काय चॅलेंज तुम्हाला फेस करावे लागतात असं वाटतं? द मोस्ट इम्पॉर्टंट चॅलेंज आय थिंक फॉर एव्हरीवन, म्हणजे फक्त मलाच असं नाही, प्रत्येक महिलेला जे चॅलेंज आहे ते फॅमिली आणि करिअर. हा, तर हे सगळं करत असताना फॅमिली सांभाळणं हे सगळ्यात मोस्ट चॅलेंजिंग जॉब आहे असं मला वाटतं. आणि प्रत्येक स्त्रीला एक देवानं एक वेगळी शक्ती दिलेली आहे, तिला हे सगळं जमतं. पण म्हणजे कुठलीही स्त्री जेव्हा बाहेर पडते ती तिच्या फॅमिलीसाठीच बाहेर पडते. हा, आणि जेव्हा ती घरी असते तेव्हा ती 100% तिच्या लेकरांना, तिच्या घरच्यांना ही देत असते. आणि हे चॅलेंजेस ऍक्सेप्ट करून मी पुढे गेलेले आहे. हा, तर फॅमिली सांभाळताना आणि करिअर सांभाळताना असं वाटू नये की बाबा मी माझ्या कुटुंबियांचं त्यांचं निग्लेक्ट करते किंवा गिल्टी फील करते, माझ्या मुलांना वेळ देत नाहीये. हे सगळं सांभाळून पुढे जाणं हे मोस्ट चॅलेंजिंग जॉब आहे. आणि ही अडचण खरं तर पुरुष मंडळींना तशी फारशी भेडसावत नाही, पण महिलांच्या बाबतीमध्ये हा विचार नक्कीच करावा लागतो. कारण घरची जबाबदारी कितीही काही झालं तरी सुद्धा टाळता येत नाही, घरातली कामं जी आहेत ती सुद्धा चुकत नाहीत.
तिकडेही लक्ष द्यावं लागतं. सगळ्या गोष्टी फिजिकली तिथं थांबून करून घेणं ही एक वेगळी गोष्ट, आणि मेंटली सुद्धा त्या गोष्टींचा कुठे ना कुठेतरी बॅक ऑफ माइंड विचार चालू असतोच महिलांच्या. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर शबाना, मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की लहान मुलांच्या आजारासंबंधी किंवा त्यांच्या आरोग्यासंबंधी अशा कुठल्या गोष्टी आहेत की त्या बाबतीत अजून अवेअरनेस यायचा बाकी आहे आणि तुम्हाला त्या बाबतीत आम्हाला सांगायला आवडेल? सर्वात अगोदर मला असं सगळ्या पब्लिकला असं सुचवायचं आहे की जे काही वॅक्सिन्स किंवा लसीकरण आपल्या गव्हर्नमेंट आपल्याला देते मुलांना, आता तर लसीकरण पूर्ण फ्री आहे, मोफत आहे, तर हे सर्व लसीकरण आहे हे सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. बरेचसे र्युमर्स आणि बरेचशा अफवांवर विश्वास न ठेवता जे काही सरकार करत आहे आपल्या मुलांसाठी ते सर्व लसीकरण त्यांनी जर योग्य प्रमाणात आणि बरोबर वेळोवेळी जर घेतलं तर भारतामध्ये जे नवजात बालकांचा मृत्यू किंवा अंडर 5 मॉर्टॅलिटी जे म्हणतो, 5 वर्षाच्या खालच्या बालकांचा जो मृत्यूचा आलेख आहे तो बऱ्याचपैकी कमी होईल. त्यामुळे लसीकरणावर भर देणं हे फार महत्वाचं आहे. हल्लीच्या काळात मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघते की जी लोक शिक्षित आहेत, एज्युकेटेड लोक देखील या लसीकरणाला टाळमटाळ करतात. म्हणजे मी मेडिकोज लोकांमध्येही आढळलेलं आहे. त्यामुळे याचं दुर्लक्ष न करता आपल्या बाळांना वेळोवेळी लसीकरण द्यावे. आणि गव्हर्नमेंट स्कीम्स अवेलेबल आहेत, असं नाही की तुम्हाला प्रत्येक लसीकरण पेड म्हणजे पैसे देऊनच करायचे असाही काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे वेळोवेळी लसीकरण करा आणि आपल्या बाळाचं जे इम्युनिटी आहे ते स्ट्रॉंग करण्यात आणि आपलं भारत जे आहे, जी पुढची पिढी जी येणार आहे, हेच मुलं पुढं युथ होणार आहेत, तर ती युथ जी आहे ती आपल्याला हेल्दी बनवायची आहे. आपल्या भारताला, देशाला सदृढ बनवायचं आहे. म्हणून मला असं वाटतं की इम्युनायझेशनवर सगळ्यांनी जोर द्यावा. ग्रेट. सिटीची दुर्गामध्ये आज आपण गप्पा मारत होतो डॉक्टर शबाना मुजावर यांच्याशी. अशाच एका दुर्गेला घेऊन पुन्हा आपण उद्याही भेटणार आहोत सिटीची दुर्गामध्ये. चैत्राली आहे तुमच्याबरोबर. तुम्ही ऐकता आहात रेडिओ सिटी, रग रग में दौड़े सिटी.